या राजकीय घडामोडींच्या दरम्यान पुढची महत्त्वाची घटना ही नाशिकमध्ये घडली आणि त्या निमित्तानं आधी आपण पाहणार आहोत की असे कोणते तीन चेहरे आहेत ज्यामुळे नाशिक भाजपामध्ये या नव्या नेत्यांच्या आगमनामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे। पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती पक्षप्रवेश होताना दिसते। ते विनायक पांडे आहेत। ते आपल्या मुलीला घेऊन पक्षप्रवेशासाठी आलेले आहेत। दुसऱ्या चित्रात तुम्हाला शाहू खैरे दिसतात आणि त्याचबरोबर त्यांच्या बाजूला असलेला एक माणूस आपल्याला दिसतोय, तोही थोड्या वेळात आपल्या समोर स्पष्टपणे येईल। ते आहेत यतीन वाघ। यतीन वाघ हे नाशिकचे मनसेचे पहिले महापौर होते। त्यांनी नंतर राज ठाकरेंना रामराम करून शिवसेना पक्षात जाणं पसंत केलं। आता ते तिथूनही बाहेर पडून भाजपात आले। शाहू खैरे वर्षानुवर्ष काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून येत होते। ते आता तिथून उठून भाजपात आलेले। तर पहिल्या चित्रात जी महिला आपल्याला दिसतेय ती विनायक पांडेंची नातेवाईक आहे। विनायक पांडे हे शिवसेनेच्या कडून नाशिकचे महापौर राहिलेले आहेत। हे विनायक पांडे आता भाजपात आले आणि यामुळे परिस्थिती बदलली आहे ती नाशिकच्या प्रभाग क्रमांक 13 ची। प्रभाग क्रमांक 13 हा देवयानी फरांदे यांच्या विधानसभा क्षेत्रातला एक अत्यंत महत्त्वाचा महापालिका मतदारसंघ आहे।